So today, this morning, Lord has been teaching us one more thing. आणि मग ह्या सकाळच्या वेळेस देव आणखीन एक गोष्ट आम्हाला शिकवत आहे. God is telling we are not supposed to forget what He has taught us. आणि देव आज आम्हाला हे शिकवत आहे की आम्ही हे विसरता कामा नये की आम्हाला त्याने काय शिकवलेलं आहे. Turn with me to Proverbs chapter 3. आणि नीतिसूत्र याचा 3ऱ्या अध्यायाकडे आम्ही वळूयात. Turn with me to Proverbs chapter 3 verse 1. नीतिसूत्र याचा 3रा अध्याय आणि पहिलं वचन. We are familiar to this word. आणि आम्हाला हे वचन बऱ्यापैकी माहिती आहे. Several times we read, we quote, we pray according to this word. आणि पुष्कळ वेळा आम्ही वाचतो, आम्ही आमच्या प्रार्थनेमध्ये ह्या वचनाचा उल्लेख करतो. This Proverbs has been written by the Solomon, the son of David. आणि मग हे नीतिसूत्र जे आहे शलोमोन राजानं म्हणजे दाविदाच्या पुत्रानं लिहिलेलं आहे. Here he writes and he says, "My son, forget not my law, but let thine heart keep my commandments." माझ्या मुला, माझे धर्मशास्त्र विसरू नको, तुझ्या चित्तात माझ्या आज्ञा वागव. So today Lord is telling us that we are not supposed to forget the laws, the commandments of the Lord. आणि आज देव आम्हाला सांगत आहे की आम्ही देवाचं धर्मशास्त्र आणि त्याच्या आज्ञा विसरता कामा नये. In another translation says, "Don't forget all I have taught you." आणि मग दुसऱ्या भाषांतरामध्ये सांगितलेलं आहे की जे काही मी तुला शिकवलंय ते विसरू नको. Take to heart my command. आणि माझ्या आज्ञा तुझ्या उरामध्ये वागवून ठेव. It's a wonderful translation. I love some of the translations they have explained the word. आणि मग खूप सुंदर भाषांतर आहे. मला वेगवेगळी भाषांतरामध्ये ज्या प्रकारे त्याचं स्पष्टीकरण दिलं जातं मला आवडतं. Don't forget all I have taught you. आणि जे काही मी तुला शिकवलेलं आहे ते विसरू नको. It is the Lord who has taught us the word of God. आणि हे देव आहे जो आम्हाला त्या वचनाचा आम्हाला शिकवण देत आहे. Take to heart my commands. माझ्या आज्ञा ज्या आहेत तुझ्या चित्तामध्ये तू साठवून ठेव. David writes in 105 Psalms. आणि दावीद 105 स्तोत्रामध्ये लिहितो. 119 he says, "I have hidden your words into my heart so that I may not sin against thee, O Lord." आणि स्तोत्र 119 मध्ये तो म्हणतो की तुझी वचनं मी माझ्या अंतःकरणामध्ये साठवून ठेवलेली आहेत माझ्या प्रभू, की जेणेकरून मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये. 119 verse 11. That he's saying that I have hid, means I have not forgotten your word. I have hidden as a treasure your word, your commandment into my heart. आणि तो तिथे 119 आणि 111 वचनामध्ये सांगत आहे की माझ्या परमेश्वरा, मी तुझ्या आज्ञा माझ्या उरामध्ये माझ्या चित्तामध्ये मी साठवून ठेवलेल्या आहेत. माझ्या धनसंपत्ती सारखे ते आहेत की जेणेकरून मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये. Let us turn to Deuteronomy chapter 4. अनुवाद याचा 4था अध्यायाकडे आम्ही जाऊयात. Deuteronomy chapter 4 verse 8, 9 and 10. अनुवाद याचा 4था अध्याय 8, 9 आणि 10 वचन. Yes. Deuteronomy chapter 4 verse 8, 9 and 10. "And what nation is there so great that hath statutes and judgments so righteous as all this law, which I set before you this day? Only take it thyself and keep thy soul diligently, lest thou forget the things which thine eyes have seen, and lest they depart from thy heart all the days of thy life. But teach them thy sons and thy sons' son, especially the day that thou stoodest before the Lord thy God in Horeb. And the Lord said unto me, Gather me the people together, and I will make them hear my word, that they may learn to fear me all the days that they shall live upon the earth, and that they may teach their children." हे सारे नियमशास्त्र मी आज तुम्हाला देत आहे. त्यातल्यासारखे यथार्थ विधी व नियम असणारे महान राष्ट्र दुसरे कोणते आहे? मात्र स्वतःविषयी सावधगिरी बाळग आणि स्वतःला फार जप, नाहीतर
तू ज्या गोष्टी डोळ्यांनी पाहिल्या आहेत त्या विसरून जाशील आणि जन्मभर त्या तुझ्या मनातून जातील. तू आपल्या पुत्रपौत्रांना त्यांची माहिती द्यावी. ज्या दिवशी तू होरेबापाशी आपला देव परमेश्वर याच्या समोर उभा राहिलास त्या दिवशी परमेश्वर मला म्हणाला की इहलोकी असेपर्यंत त्यांनी माझे भय बाळगावायला शिकावे व आपल्या मुलाबाळांनाही तसे शिकवावे म्हणून ह्या लोकांना माझ्या जवळ जमीव, म्हणजे मी आपली वचने त्यांना ऐकवीन. I don't know how many of you seen the Bible movies. आणि मला माहित नाही की तुम्ही किती लोकांनी जे पवित्र शास्त्रावर आधारित जे सिनेमे आहेत ते पाहिलेले आहेत. Many movies I have watched. आणि पुष्कळशे सिनेमे मी पाहिलेले आहेत. Greatest heroes of the Bible. आणि पवित्र शास्त्रातले जे महान नायक आहेत त्यांच्याबद्दल. Another is Bible, the Bible. आणि दुसरं आहे ते म्हणजे बायबल, पवित्र शास्त्र, which starts from Genesis to Moses' life. आणि म्हणजे उत्पत्तीपासून आणि मोशेच्या जीवनापासून सुरुवात होते. Up to Deuteronomy. And another is that only Moses. आणि मग दुसरं आणखी एक आहे फक्त मोशेच्या जीवनावरती. Talks about, it shows everything about life of Israel, 40 years in the wilderness. आणि मग ते जे 40 वर्ष जे वाळवंटामध्ये इस्रायल लोकांनी घालवले त्याबद्दल ते सांगतं. How God departed the Red Sea. आणि कसं देवानं ते तांबडा समुद्र त्यांच्यासाठी दुभागला. God called Moses to come on the mountain. आणि मग देवानं त्या मोशेला त्या डोंगरावरती बोलवलं. And God gave the 10 commandments to Moses. आणि देवानं 10 आज्ञा मोशेला दिल्या. With his words, with his fiery word, with his hands, he wrote them and gave it to Moses himself. आणि त्याच्या त्या अग्नीच्या हातांनी त्याच्या बोटांनी त्या दगडांवरती त्यानं लिहिलेलं आहे. खूप सुंदर ते आहे आणि ते पाट्या देवानं त्या मोशेच्या हातामध्ये दिल्या. Dear people of God, माझ्या प्रियानो, we used to sit together, we used to watch on TVs, not on mobile small like this mobile. आणि आम्हाला एकत्र बसून टीव्ही वरती किंवा पडद्यावरती ते पाहिलं पाहिजे, मोबाईल मध्ये छोटे छोटे नव्हे. Actually Moses, this Bible, even they have shown in the theaters. आणि मग हे जे चित्रपट आहे द बायबल किंवा मोशेच्या जीवनावरती थिएटर मध्ये सुद्धा होते. Actually today nowadays we are getting nowadays we have LCDs. We should put the LCDs and see on the big walls actually how the Lord has marvelously done things for his people. आणि आजकाल एलसीडी आपल्याला प्राप्त होतं तर आम्ही ते एलसीडी घेऊन अगदी मोठ्या भिंतीवर वगैरे असं आम्ही ते पाहायला पाहिजे की किती सुंदर अद्भुत गोष्टी देवानं केलेल्या It's आहेत. awesome to see how God gave the 10 commandments to Moses for the people of Israel, the chosen आणि one. हे खूप अद्भुत आणि सुंदर आहे कसं देवानं ते 10 आज्ञा मोशेला दिल्या त्या इस्रायल लोकांकरता ज्याला निवडलेले त्याचे लोक होते. Dear people of God, माझ्या प्रियानो, nowadays people have got smartphones. आणि आजकाल लोकांच्याकडे स्मार्टफोन आहे. And today people have got smart LCD TV. आणि आज लोकांच्याकडे स्मार्ट एलसीडी टीव्ही पण आहे. And you can connect your mobile to TV nowadays. आणि आजकाल तुम्ही तुमचा मोबाईल टीव्हीला सुद्धा अटॅच करू शकता. I would encourage you. मी तुम्हाला उत्तेजन I करेन. will send you the links to our church group. आणि मग मी तुम्हाला त्या पिक्चरच्या लिंक पाठवेन आपल्या ग्रुपवरती. Watch those movies. Let your children, you yourself see, let your children, your family see these movies. आणि तुम्ही स्वतः पहा, तुमची लेकरं तुमच्या परिवाराला त्या पिक्चर बघू दे. Why I'm telling you? आणि मी का सांगत आहे तुम्हाला हे? God, the true living God, called Moses to come on the mount. आणि जिवंत परमेश्वर, सत्य परमेश्वर जो आहे त्यानं त्या मोशेला त्या पर्वतावरती बोलवलं. Already we have studied on the life of Moses in Vaibhav Hall. आणि मग वैभव हॉल मध्ये असताना आपण मोशेच्या जीवनावर शिकलेलो आहे. 40 days and nights Moses is to wait, be there just to meet God. आणि 40 दिवस 40 रात्र मोशेला तिथं थांबावं लागलं, प्रार्थनेमध्ये घालवावं लागले फक्त देवाला भेटण्यासाठी. Are we ready to spend at least 4 hours to be in the presence of God? आणि काय
आम्ही 4 तास फक्त देवाला भेटण्यासाठी वेळ घालवू शकतो का? Night prayer, where are we? आणि रात्रीची प्रार्थना कुठं असतो आम्ही? I enjoy the most in the night prayers also. आणि मला खूप आवडतं रात्रीचे जे प्रार्थना असतात पूर्ण रात्रीच्या. No matter how much I am tired, आणि मग यामध्ये शंका नाही की मी किती थकलेला असतो. but by God's grace, God is witness for this. I never slept in the night prayers. आणि पण ही देव ह्यासाठी साक्षीला आहे, पण देवाच्या कृपेने मी कधीच त्या रात्रीच्या प्रार्थनेमध्ये मी झोपत नाही. 40 days, 40 nights, no bed, no carpet, nothing is there. Is on the mountain to meet God. आणि 40 दिवस 40 रात्र कुठला बेड नाही का कार्पेट नव्हतं त्याला असं घातलेलं सुंदर असं बसायला. तो त्या पर्वतावरती देवाची वाट पाहत होता. Waiting on the Lord for to receive the word from Lord. आणि देवाकडून ते वचन प्राप्त करण्यासाठी तो वाट पाहत होता. What nation is there so great that had statutes and judgments to so righteous as all this law, which I set before you this day? 4:8. Deuteronomy. आणि हे सारे नियमशास्त्र मी आज तुम्हाला देत आहे त्यातल्यासारखे. Today God says, I have given you these laws. God is saying that I have given you these laws आणि today. हे देव आम्हाला सांगत आहे की हे नियम मी तुम्हाला आज दिलेले आहे. Lord has given us, Lord has taught us His words to us. आणि देवानं आम्हाला त्याचं वचन शिकवलेलं आहे, ते देवानं आम्हाला दिलेलं आहे. Dear people of God, these printings, now what we see today on mobile, different translations, Bibles, now we have available with us. आणि माझ्या प्रियानो, आज जे पवित्र शास्त्र आज आम्ही वाचतो, मोबाईल मध्ये जे बघतो, वेगवेगळी भाषांतर, वेगवेगळी पुस्तकं आज मला उपलब्ध आहेत. I am fond of watches. आणि मला घड्याळ खूप आवडतं वेगवेगळ्या प्रकारचे. People have different kinds of hobbies. People like so many things. आणि लोकांना वेगवेगळ्या आवडी असतात, वेगवेगळ्या गोष्टी त्यांना आवडतात. We have many trousers, we have many shirts, we have many whatever you clothing you say. We got many caps. Maybe we may be having, we may have many things in our house. आणि मग पुष्कळशा गोष्टी कदाचित तुमच्याकडे असतील, वेगवेगळ्या प्रकारचे कपडे असतील, कॅप असतील, घड्याळ असेल, बऱ्याच काही ज्या काही गोष्टी तुम्हाला आवडत असतील. Even I love, my wife knows, I love the belts. आणि माझ्या पत्नीला माहिती आहे मला बेल्ट सुद्धा फार आवडतात. I have got different kinds of belts with me. I got a guitar belt. I got, the word of the Lord belt. And then I got, the shield belt. Beautiful things. पुष्कळशा गोष्टी आहेत सांगण्यासारखी लिस्ट आहे. What I'm trying to say. आणि मी काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे. Do we have Bibles with us? तर आमच्याकडे पवित्र शास्त्र आहे. We have money to spend for everything. आमच्याकडे सगळं काही खर्च करायला पैसे आहेत सगळ्या गोष्टींसाठी. We cannot give excuse for not reading. आणि मग आम्ही कारण देऊ शकत नाही की आम्ही बायबल वाचत नाही. God Himself has given His laws, His commandments, His word, and He has taught us His words. आणि देवानं स्वतः त्याची वचनं आम्हाला दिलेली आहेत आणि त्याने स्वतः ती आम्हाला शिकवलेली आहेत. 9th verse, only take heed to thyself and keep thy soul diligently, carefully, lest thou forget all things which thine eyes have seen. आणि 9व वचन आम्हाला सांगतं, मात्र स्वतःविषयी सावधगिरी बाळग आणि स्वतःला फार जप, नाहीतर तू ज्या गोष्टी डोळ्यांनी पाहिल्या आहेत त्या विसरून जाशील आणि जन्मभर त्या तुझ्या मनातून जातील. We receive the word from the Lord. आम्ही देवापासून वचन प्राप्त We करतो. see mighty things in our life. आणि आम्ही पुष्कळशा अद्भुत गोष्टी आमच्या जीवनामध्ये बघतो. God says, be careful, otherwise you will forget those things. आणि देव म्हणतो की काळजी बाग, जप, नाहीतर विसरून जाशील. Psalm 190. आणि स्तोत्र 119. David, in many scriptures, he has explained. आणि दाविदानं पुष्कळशा वचनामध्ये स्पष्ट केलेला आहे. The same, first we'll read 103 verse 1 and 2. आणि पहिल्यांदा आम्ही स्तोत्र 103 आणि 1 आणि 2 वचन वाचूया. Then we'll go to 119. आणि मग आम्ही 119 कडे जाऊया. Bless the Lord, O my soul, and all that is within me, bless His holy name. Bless the Lord, O my soul, and forget not all His
benefits. हे माझे जीवा, परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या सर्व अंतर्यामा, त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा, परमेश्वराचा धन्यवाद कर. त्याचे सर्व उपकार विसरू नको. The David who wrote this Psalm 103, आणि ज्या दाविदानं हे स्तोत्र 103 लिहिलेलं आहे, the same he has not taught to somebody or he has not given any suggestion to somebody. आणि त्यानं कोणासाठी तर ते शिकवलेलं नाही किंवा दुसऱ्या कोणाला त्यानं सल्ला दिलेला नाही, But he has told to his own soul not to forget what the Lord has done. पण त्यानं स्वतःच्या अंतर्यामाला, स्वतःच्या जीवाला हे आठवण करून दिलेलं आहे की देवानं जे काय केलेलं आहे ते विसरू नको. Let us read in 119 few verses. आणि 119 मध्ये काही वचनं आम्ही वाचूयात. 16th verse. आणि 16वं वचन, 119 Psalm verse 16. I will delight myself in thy statutes. I will not forget thy word. मी तुझ्या नियमाने आनंदित होईन, मी तुझे वचन विसरावयाचा नाही. Are we delighted in the word of the Lord? काय आम्ही देवाच्या वचनाने आनंदित होतो का? What is the meaning of delighted? आणि आनंदित होणे याचा अर्थ काय? Psalm 1 verse 2, if you read, it says, meditate upon this word of the Lord day and night. Psalm 1. आणि स्तोत्र 1, Meditate upon the word of the Lord day and night. आणि रात्रंदिवस त्याच्या वचनाचं मनन कर असं सांगितलं आहे. Delighting means enjoying the word of the Lord, listening, reading, meditating the word of the Lord. आणि आनंदित होणे याचा अर्थ असा आहे की रात्रंदिवस त्याच्या वचनाचं मनन करणे, ऐकणे, वाचणे आणि त्याच्यामध्ये कंटाळा न करणे. There are many scriptures David has written and told about. He has not forgotten God's word. आणि पुष्कळशी वचनं देवानं आम्हाला सांगितलेले आहेत आणि त्यामध्ये लिहिलं आहे की परमेश्वराचं वचन आम्ही विसरता कामा नये. David, he did not, again I tell you, David did not give suggestion to somebody or he's not giving advice what to do. We are not supposed to forget the word of the Lord. आणि पुन्हा मला सांगू द्या, दावीद त्या कोणाला दुसऱ्याला त्याचा सल्ला देत नाही, दुसऱ्याला तो शिकवत नाहीये, But he says, पण तो म्हणतो, O my soul, bless the Lord, O my soul, and forget not his benefits. आणि हे माझ्या जीवा, परमेश्वराचा धन्यवाद कर आणि त्याचे सर्व उपकार विसरू नकोस. And 11th verse, 11 वचन, thy words have I hid in my heart that I might not sin against thee. आणि मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून मी आपल्या मनात तुझे वचन जपून ठेवले आहे. In 16th verse, I will delight myself in thy statutes. I will not forget thy word. आणि मी तुझ्या नियमाने आनंदित होईल, मी तुझे वचन विसरावयाचा नाही. 119 verse 61. आणि मग 119 स्तोत्र याचा 61 वचन, The bands of the wicked have robbed me, but I have not forgotten thy law. दुर्जनाच्या पाशांनी मला वेष्टिले तरी मी तुझे नियमशास्त्र विसरलो नाही. We may give excuses. आणि आम्ही कारण देऊ शकतो. Oh, the wicked people, the bands of the wicked have robbed me. आणि दुष्ट लोकांनी मला लुबाडलेलं आहे, So I have forgotten the word of the Lord. आणि म्हणून मी वचन विसरून गेलो. But what David says, पण दावीद काय म्हणतो, though people have robbed me, the wicked people have robbed me, but I have not forgotten thy आणि law. जरी त्या दुष्ट लोकांनी मला लुबाडलेलं आहे, मला घेरलेलं आहे, तरी तुझे वचन मी विसरलेलो नाही. 83 verse. आणि 83 वचन, For I am become like a bottle in the smoke, yet do I not forget thy statutes. दुरात ठेवलेल्या बुधल्यासारखा मी झालो आहे, तरी मी तुझे नियमशास्त्र विसरलो How नाही. he has become? कसा तो झालेला आहे? I am become like a bottle in the smoke. आणि कदाचित आम्हाला त्याची कल्पना पण येणार नाही की कसं दुरात ठेवलेली एखादी बाटली झालेली असते, किती काळवंडलेली असते. We cannot recognize, we don't know where, what it is,
it is a chaos. Because of the smoke, it is chaos. We don't know आणि anything. आम्हाला ती बाटली नेमकी कसली आहे काय आहे आम्हाला कळत पण नाही, कारण इतकी ती काळवणलेली असते, इतकी काजळी त्याच्यावर बसलेली असते. And who is that? He says, I am. The David has gone in that situation. आणि मग कोण आहे ते? दावीद म्हणतो की मी त्या बुधल्यासारखा आहे. Yeah. त्या काळवणलेल्या परिस्थितीमधून, त्या धुरकाड्यामधून तो गेलेला आहे, त्याला समोरचं काहीही दिसत नसेल. Yet do I not forget thy statutes. आणि तरी मी तुझे नियम विसरलो नाही. 93 verse. 93 वचन. I will never forget thy precepts, for with them thou hast quickened me or kept me alive. तुझे विधी मी कधीही विसरणार नाही, कारण तू त्यांच्या योगे मला नवजीवन दिले आहे. Hallelujah. हालेलुया. Those who understand the secret of knowing the word of the Lord, learning the word of the Lord, when we remember, when we forget not the word of the Lord, it quickens our life. It gives a new life to us. आणि ज्यांना हे जे गुपित कळतं, वचन शिकण्या पाठीमागचं, वचन समजण्या पाठीमागचं, आणि जे वचन शिकतात, वाचतात, आणि त्याचा जे आशीर्वाद त्यांना मिळाल्यापासून ते राहत नाही, It gives a new life. ते आपल्याला नवीन जीवन देतात. In my life also, I never left the word of the Lord. आणि माझ्या जीवनात सुद्धा मी कधी वचनाला, देवाच्या वचनाला विसरलो नाही. I never despised, I never regretted and thrown the word of the Lord like this. आणि मी कधी त्याला तुच्छ लेखलं नाही, कधी मी पस्तावा करून वचनाला कधी दुर्लक्षित करून फेकलं नाही. I love the Lord and I love the word of the Lord. आणि मी देवावर प्रेम केलं आणि देवाच्या वचनांवरती प्रेम केलं. Because I have understood from the word of the Lord, the word of the Lord only gives us a new life. कारण मी हे जाणून घेतलं देवाच्या वचनामधूनच की फक्त देवाचं वचनच आम्हाला नवीन जीवन देणार आहे. 109. Chapter 119, verse 109. आणि स्तोत्र 119 आणि वचन 109. My soul is continually in my hand, yet do I not forget thy law. मी आपला जीव नेहमी मुठीत धरून आहे, तरी मी तुझे नियमशास्त्र विसरलो नाही. Means he doesn't know what will happen next moment in his life. आणि म्हणजे त्याला माहित नाही की पुढच्या क्षणाला त्याच्या जीवनात काय होणार आहे. My life is in my hand. आणि मी मुठीत जीव धरून राहिलेलो आहे. Don't know any time what will happen. आणि काय माहित नाही की कधी काही होऊ शकतं. But yet, पण तरीही I have not forgotten your word. मी तुझे वचन विसरलेलो नाही. 141. आणि 141, 119 मध्ये I am small and despised, yet do not I forget thy precepts. मी शूद्र व तुच्छ मानलेला आहे, तरी मी तुझे विधी विसरत नाही. How many times we have read this scripture? किती वेळा आम्ही हे वचन वाचलेलं आहे. But have you really understood what he meant when he wrote this? पण कधी काय आम्ही खऱ्या अर्थाने समजून घेतलं का की ज्यावेळेस तर हे वचन लिहिलेलं आहे, नेमकं तो कुठल्या स्थितीतून गेलेला आहे, त्याला काय म्हणायचं आहे. Yesterday when I was meditating on this word again, आणि ज्यावेळेस काल मी ह्या वचनावर पुन्हा मनन करत होते, I remembered his childhood. मी पुन्हा त्याचं ते बालपण मला आठवलं. I am small and despised. आणि तो म्हटला की मी शूद्र व तुच्छ मानलेला आहे. Why he wrote that? आणि का त्याने हे लिहिलेलं आहे. Father, is all his brothers, whole society looked at him down, they despised. त्याचा स्वतःचा बाप, स्वतःचे भाऊ आणि संपूर्ण समाज, त्या लोकांनी त्याला तुच्छ लेखलेलं, त्याला शूद्र असं समजलेलं, पाप असं समजलेलं. But still when he went to the field, taking the flock of his father, आणि तरीही ज्यावेळेस तो त्या रानामध्ये जायचा आपले बापाची बेंढरं घेऊन, he did not forget the word of the Lord. तो देवाचं वचन विसरायचा नाही. He remembered. He wrote the Psalms, the Lord is my shepherd, I shall not want. आणि मग तो आठवण करायचा, तो देवाला स्तोत्र गायचा. त्यानं लिहिलेलं आहे स्तोत्र 23 जे आहे
परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. We can give lot of excuse to the Lord to forget the word of the Lord. आणि आम्ही पुष्कळशी कारणं देऊ शकतो की देवाची वचनं आम्ही कसं विसरलो, काय झालं, असं झालं म्हणून असं झालं. My family is neglecting me, family is despising me, family is abusing me, my friends are abusing me, my society is abusing me. We can give lot of excuses. आणि पुष्कळशी कारणं आम्ही देऊ शकते. माझा परिवार मला तुच्छ लेखत आहे, माझे घरचे लोक मला असं म्हणत आहेत, माझे मित्र मला असं म्हणत आहेत, समाजातली लोक मला अशी म्हणत आहेत. But David said, yet do not I forget thy precepts. पण दावीद म्हणत आहे की तरीही मी तुझे नियम विसरलो नाही. 153 verse. आणि त्याच स्तोत्रामध्ये 153 वचन, Consider my affliction and deliver me, for I do not forget thy law. माझे दुःख पहा, त्यापासून मला सोडीव, कारण मी तुझे नियमशास्त्र विसरलो नाही. What is he saying? काय तो म्हणत आहे? Consider my afflictions, माझं दुःख पहा, the situation I am in. आणि ज्या परिस्थितीमध्ये मी आहे, Lord, you rescue me. प्रभू मला यातून सोड, You remember me. तू माझी आठवण कर. Why? का? Still, in the affliction, in the problems, in the trials, I have not forgotten your Lord. आणि तरी आजही त्या समस्येमध्ये, त्रासामध्ये मी तुझे नियम, तुझी वचनं मी विसरलेलं नाही. 176 आणि 176. chapter. 176. I have gone astray like a lost sheep. Seek thy servant, for I do not forget thy commandments. हरवलेल्या मेंढरासारखा मी हरवलो आहे. आपल्या दासाचा शोध कर, कारण मी तुझ्या आज्ञा कधी विसरलो नाही. Dear people of God, माझ्या प्रियानो, possibility is there. शक्यता आहे. We love Lord. We keep the word of the Lord. आम्ही देवावरती प्रेम करतो, आम्ही देवाच्या वचनाचं पालन देखील करतो. Still, we are like a lost sheep. तरीही अजून आम्ही कुठेतरी हरवलेल्या मेंढरासारख्या. But do we cry to God? तर काय आम्ही देवाला आरोळी मारली आहे? David cried to the Lord. दाविदानं देवाला आरोळी मारली. Lord, seek me. देवा माझा शोध कर. Gospel of John chapter 15 verse 16 says, आणि योहान सुवर्तमान याचा 15वा अध्याय 16 वचन सांगतं, we have not chosen God. God has chosen. आणि आम्ही देवाला निवडलेलं नाहीये, देवानं आम्हाला निवडलेलं आहे. Isaiah 53 says, आणि यशाया 53 सांगतो, we all like a lost sheep, we had gone astray. आणि मग आम्ही सर्वजण हरवलेल्या मेंढरासारखे होतो, दूर कुठेतरी निघून गेलो होतो. But our sins God laid upon Christ Jesus. पण आपली पाप देवानं येशूवरती लादली. Dear people of God, God loves us so much. आणि माझ्या प्रियानो, देव आमच्यावर खूप प्रेम करतो. David went through all kinds of situations, दावीद बऱ्याचशा परिस्थितीमधून गेला, but he never forgot the word of the Lord. पण त्यानं देवाचं वचन कधी विसरलं नाही. Further we see, पुढे आम्ही पाहतो, Proverbs chapter 3 verse 1. Who did write this? आणि नीतिसूत्र याचा 3रा अध्याय, We read in the beginning. आणि आम्ही सुरुवातीला ते वाचलेलं आहे. पहिलं Proverbs 3:1 we read, my son, do not forget my teachings. आणि माझ्या मुला, माझ्या आज्ञा विसरू नकोस. Whatever I taught you, do not forget. आणि जे काही मी तुला शिकवलेलं आहे ते विसरू नको. Who wrote this? कोणी लिहिलेलं आहे हे? King Solomon. आणि शलोमोन राजाने. Who is King Solomon? आणि कोण शलोमोन राजा? Son of King David. आणि दावीद राजाचा मुलगा. We are little going back. Listen carefully. आणि आम्ही थोडं मागे जात आहे, लक्षपूर्वक ऐका. What did we read in Deuteronomy chapter 4? आणि अनुवाद याच्या 4थ्या अध्यायामध्ये आम्ही काय वाचलं? What you have received the word from me. आणि जे तू माझ्यापासून वचन तुला प्राप्त झालेलं आहे Don't forget. ते विसरू नकोस. Teach your children and children's children. आणि तुझ्या मुलांना आणि तुझ्या पौत्रांना ते शिकव. David did not just give an advice or suggestions. आणि दाविदानं फक्त सल्ले दिलेले नाहीयेत. He taught his son. आणि त्यानं आपल्या लेकराला, त्याच्या मुलाला सुद्धा ते शिकवलेलं आहे. And he became wise, and what he learned, now Solomon is teaching us that we are not supposed to forget what the Lord has taught us. आणि आपल्याला माहिती आहे की त्याच्यासारखा ज्ञानी
ह्या जगामध्ये दुसरा कोणी झालेला नाहीये आणि तोच सलोमोन राजा ह्या वचनाच्या द्वारे आपल्याला हे शिकवत आहे. Why is he teaching us Solomon? आणि का हा सलोमोन आपल्याला शिकवत He आहे? says, my son, forget not. आणि तो म्हणत आहे की माझ्या मुला माझे धर्मशास्त्र विसरू नको. Why forget not the word of the Lord? आणि का देवाचं वचन विसरू नको? Read the secret and answer in the second verse. आणि मग त्याचं जे गुपित आहे आणि उत्तर आहे ते दुसऱ्या वचनामध्ये आहे. For length of days and long life and peace shall they add to thee. कारण त्यापासून दीर्घायुष्य वयोवृद्धी व कल्याण ही तुला प्राप्त होतील. We always pray to God. आणि आम्ही नेहमीच देवाला प्रार्थना करतो. लिफ्ट दिला दे, गाड़ी दे दे, बंगला दे, ये दे दे, वो दे, इसके नाम में दे दे, उसके नाम में दे दे, लेकिन दे. We have been praying, God, give me this, give me that, in His name or her name or that name, this name, but give. आणि आम्ही प्रार्थना करतो की देवा दे दे दे, फक्त दे, त्याच्या नावात दे, त्याच्या नावात दे, पण दे. We want long life. आम्हाला वयोवृद्धी पाहिजे, We want a prosperity. आम्हाला कल्याण पाहिजे, We want a blessings. आम्हाला आशीर्वाद पाहिजे. But where we will get that? Where we will get that? पण आम्हाला ते कुठं प्राप्त होतं? When we forget not the word of the Lord, when we remember, when we keep it in our heart. आणि ज्यावेळेस आम्ही देवाचं वचन विसरत नाही, त्यावेळेस आम्ही त्याची आठवण करतो, ज्यावेळेस आम्ही ते आमच्या अंतःकरणामध्ये साठवतो, That is the time ती वेळ आहे. for the length of the days and the long life and the peace shall they add to thee. आणि मग त्यावेळेस परमेश्वराच्या वचनानुसार, कारण त्यापासून दीर्घायुष्य वयोवृद्धी कल्याण ही तुला प्राप्त होती. Deuteronomy chapter 4 once again. अनुवाद Sorry, 30. अनुवाद याचा 30. 30वा अध्याय. Deuteronomy chapter 30. As I said, I love to listen the word of the Lord also. आणि Every day I listen audio Bible also. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की मला वचन ऐकायला फार आवडतं आणि रोज ऑडिओ बायबल मी ऐकत राहतो. This morning I was listening and this is the word of the Lord came to. आणि मग ह्याचं काही ज्यावेळेस मी ऐकत होतो हेच वचन मला आलं. Deuteronomy chapter 30 verse 9 to 14. आणि अनुवाद याचा 30वा अध्याय 9 ते 14 वचन. And the Lord thy God will make thee plenteous in every work of thine hand, in the fruit of thy body, and in the fruit of thy cattle, in the fruit of thy land, for good, for the Lord will again rejoice over thee for good, as he rejoiced over thy father. तुझा देव परमेश्वर तुझ्या कल्याणासाठी तुझ्या हातचे सर्व काम, तुझ्या पोटचे फळ, तुझ्या गुराढोरांचे वस व तुझ्या भूमीचा उपज यांच्या बाबतीत तुझी समृद्धी करेल. परमेश्वर जसा तुझ्या पूर्वजांवर प्रसन्न होता तसा तुझ्या कल्याणासाठी तुझ्यावरही पुन्हा प्रसन्न होईल. In this 9th verse he has said that he will bless in every aspect, every area of our life. आणि या वचनामध्ये आम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की तो आमच्या जीवनाच्या प्रत्येक भागामध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये तो आम्हाला आशीर्वादित करेल. 10th verse. 10व वचन. If thou shalt hearken unto the voice of the Lord thy God, to keep his commands and his statutes which are written in this book of the law, and if thou turn unto the Lord thy God with all thine heart and with all thy soul. तो आपला देव परमेश्वर ह्याची वाणी ऐकून ह्या नियमशास्त्राच्या ग्रंथात लिहिलेल्या त्याच्या आज्ञा व विधी पाळले आणि आपला देव परमेश्वर ह्याच्याकडे संपूर्ण मनाने व संपूर्ण जीवाने वळलास तर असे होईल. If you turn, then only it will happen. आणि जर तू वळलास तर असे होईल. 11th verse. 11व वचन. For this commandment which I command thee this day, it is not hidden from thee, neither is it far off. आणि जी आज्ञा मी तुला आज देत आहे ती तुला अवघड नाही व ती तुझ्या आवाक्या बाहेर नाही. How many of you have Bibles? Can you please raise up?
आणि किती तुमच्याकडे जणांच्याकडे पवित्र शास्त्र आहे काय आम्ही थोडंसं उचलून धरू शकतो का? Some of people have, but they kept at home and they come. आणि काही लोकांच्याकडे आहे पण त्यांनी घरात ठेवलेले आणि आलेले आहे. When we are eating, sitting to eat, we take plates. Without plate, we eat or what? आणि जर खायला बसल्यावर आमच्याकडे ताट असतं, बिन ताटाचं बसतो का खायला? When we are coming in the presence of the Lord to meditate, we should have our Bibles with us. आणि ज्यावेळेस आम्ही वचनामध्ये पवित्र शास्त्राचं वचन मनन करण्यासाठी येतो, आमच्याकडे आमचं पवित्र शास्त्र. For this commandment which I command thee this day, it is not hidden from thee, neither is it far off. आणि ही जी आज्ञा मी तुला आज देत आहे ती तुला अवघड नाही व ती तुझ्या आवाक्या बाहेर नाही. Listen carefully. लक्षपूर्वक ऐका. It is not in heaven. आणि ते काही स्वर्गात नाहीये. It is not in heaven. 12th verse. That thou shouldest say, who shall go up for us to heaven and bring it unto us that we may hear it and do it. आणि ती स्वर्गात नाही, आम्ही ती पाळावी म्हणून आमच्यासाठी स्वर्गात चढून जाऊन कोण ती आमच्याकडे आणील आणि ती आम्हाला ऐकविल असे तुम्हाला म्हणावे लागणार नाही. Can we give excuse? काय आम्ही कारण देऊ शकतो? Word of the Lord is very, very clear unto us. आणि देवाचं वचन आमच्यासाठी खूप खूप स्पष्ट आहे. I love the word of the Lord. मला देवाचं वचन आवडतं. Today we have mobile. Nowadays I have got this, all the different translations and all. आणि आज आमच्याकडे मोबाईल आहे. आजकाल आपल्याला वेगवेगळे ट्रान्सलेशन प्राप्त होतात. I have many Bibles. माझ्याकडे पुष्कळशे असे पवित्र I'm शास्त्र आहेत. so happy. मला खूप आनंद होतो. My money I could invest. That is my property. This is my property. आणि माझा पैसा मी त्यामध्ये खर्ची केलेला आहे. ती माझी संपत्ती आहे. This is my life. आणि हे माझं जीवन आहे. This is my hobby. आणि हे माझी आवड, माझा छंद आहे. I am so happy when what I want when I buy that Bible. I'm so happy. आणि मग ज्यावेळेस मला खूप आनंद व्हायचा, ज्यावेळेस मला एखादं पवित्र शास्त्र पाहिजे असायचं आणि ज्यावेळेस मी तो घ्यायचो त्यावेळेस मला आनंद व्हायचा. That is in early days. It was in thousands. आणि मग त्या पूर्वीच्या काळामध्ये त्यावेळेस ते 1000 रुपयाला होतं. Now I got so many God has blessed me with, and I had not just kept in a showcase to show how many Bibles I have got. आणि मग पुष्कळ गोष्टीने देवाने मला आशीर्वादित केले. मी काही शोकेस मध्ये लावलेलं नाहीये की किती माझ्याकडे आहे. Every time I go, take the word of the Lord. आणि मग प्रत्येक वेळेस मी जातो आणि देवाचं वचन खणून काढतो. Can you show once again your Bible up? पुन्हा एक वार काय आम्ही आमचं पवित्र शास्त्र आम्ही दाखवू शकतो का? Can we give excuse to God? काय आम्ही देवाला कारण देऊ शकतो? Who will go to heaven? Who will bring us the word of the Lord? आणि कोण त्या स्वर्गात जाईल? कोण आमच्यासाठी वचन आणेल? That's why I shout Gloria every day. आणि म्हणूनच Don't give excuse for not reading the Bible. आणि म्हणून मी ग्लोरियाला नेहमी ओरडत असतो की कारण देऊ नकोस पवित्र शास्त्र न वाचण्याची. 13th verse. 13व वचन. Neither is it beyond the sea that thou shouldest say, who shall go over the sea for us and bring it unto us that we may hear it and do it? 13व वचन. ती समुद्रापलीकडे नाही, आम्ही ती पाळावी म्हणून समुद्रापलीकडे जाऊन आमच्यासाठी ती कोण आणीन आणि आम्हाला ती ऐकवली असे तुम्हाला म्हणावे लागणार नाही. Dear people of God, माझ्या प्रियानं, so much I have traveled. God has taken me to so many places. आणि पुष्कळचा मी प्रवास केलेला आहे. देवाला पुष्कळ ठिकाणी मला घेऊन गेलेला आहे. Thousands of photographs are there. Nowadays I'm tired of taking photographs. आणि मग हजारो फोटोज आहेत. आता आजकाल मला कंटाळा आलाय फोटो घ्यायचा. But whenever I went to the place where like Bombay or Hyderabad, आणि मग ज्या वेळेस मी अशा ठिकाणी जातो, विशेष करून मुंबई आणि हैदराबाद या ठिकाणी or Madras, किंवा मद्रासला, early days, Operation Mobilization, OM bookshop, Christian bookshop was the famous especially in the north side in Andhra and Madras side. आणि विशेष करून आंध्रा मद्रास साईड ह्या साईडला ऑपरेशन मोबिलायझेशनचे जे ख्रिश्चन बुकशॉप होते ते प्रसिद्ध असायचे.
Still Bombay, I remember. Bombay also it is there in Lower Parel. आणि मग Big मुंबईमध्ये shop पण there. आहे एक मोठं दुकान आहे ते ह्याचं. That's where I cried to the Lord. आणि मग मी देवाकडे त्यावेळेस रडायचो. First time when I went with my pastor Shant Kumar to Mumbai, he took me to the OM bookshop. आणि पहिल्यांदा ज्यावेळेस मी माझे पाळक पास्टर शांतकुमार बरोबर मी मुंबईला गेलो, त्यांनी मला त्या ख्रिश्चन बुकशॉपला घेऊन गेले. I did not know English, आणि मला इंग्लिश येत नव्हतं, only Marathi. फक्त मराठी. When I searched the books, hardly I could find books in Marathi. आणि मग ज्यावेळेस मी पुस्तक शोधायला लागलो, अगदी काही थोडीच पुस्तकं मला मराठीमध्ये मिळाली. But saw hundreds of thousands of books, Bibles available in English. आणि हजारो पवित्र शास्त्र इंग्लिशमध्ये होते, Many different translations. वेगवेगळी भाषांतर. I cried to the Lord. आणि मी देवाकडे रडलो, Lord, teach me English आणि देवा मला so that I इंग्रजी शिकव, can study your word. आणि मग जेणेकरून मी तुझं वचन मी शिकू शकेल. God answered my prayer. देवाने माझ्या प्रार्थनेचं उत्तर ऐकलं. That was my longing. Wherever I went, I kept a goals to buy those Bibles. आणि ही माझी इच्छा असायची की जिथं कुठं मी जायचो ते माझा एक उद्देश असायचा की ते पवित्र शास्त्र मला तिथून घ्यायचं आहे. I remember early days when I went to Hyderabad. आणि मला आठवतं ज्यावेळेस मी हैदराबादला सुरुवातीच्या काळामध्ये I गेलो have that Bible with me. आणि ते पवित्र शास्त्र आजही माझ्याकडे आहे. I went in search of, different translation Bible. One page you find 4 translations. आणि मग एका पारावरती 4 प्रकारचे भाषांतर त्या पवित्र I was शास्त्रामध्ये आहे. searching for so many years and I couldn't find. आणि मग पुष्कळशे वर्ष मी शोधत होतो पण मला मिळत नव्हतं. I went to Madras, to Hyderabad I went. आणि मग मी हैदराबादला गेलो And then I went to Operation Mobilization Bookshop, आणि Christian त्या bookshop. ख्रिश्चन बुकशॉप मध्ये मी गेलो. I asked them मी त्यांना विचारलं and they said, yes, it is there. आणि मग ते म्हणाले की होय आहे ते. I saw it is a leather bound, 4 translations on one page. You open all the translations on the page. आणि मग मी पाहिलं की ते लेदरचं सुंदर असं बाइंडिंग केलेलं बायबल होतं आणि 4 भाषांतर एका पेज वरती त्याची अवेलेबल होती. Early days, I'm not talking about nowadays. आणि सुरुवातीच्या काळामध्ये मी आत्ताच सांगत नाहीये तुम्हाला, 2,000 rupees Bible. 2000 रुपयाचं ते पवित्र शास्त्र होतं. I didn't felt bad to invest in the kingdom. आणि मग मला वाईट वाटलं नाही देवाच्या राज्यामध्ये ती गुंतवणूक करण्यासाठी. That's why I'm blessed in my life. आणि म्हणून मी माझ्या जीवनामध्ये आज आशीर्वादित झालेलो 14th आहे. verse says, 14th वचन आम्हाला but the सांगतं, word is very nigh unto thee, in thy mouth and in thine heart, that thou mayest do it. हे वचन तर तुझ्या अगदी जवळ आहे, म्हणजे तुझ्या मुखात व तुझ्या अंतःकरणात आहे, म्हणून तुला त्याप्रमाणे वागता येईल. Many people keep the Bible under their bed to sleep. You will get good sleep. आणि पुष्कळशी लोक पवित्र शास्त्र त्याच्या डोक्याखाली ठेवतात की चांगली झोप येईल म्हणून. Have you ever taken this Bible into your arms? Have you ever hugged? Have you ever kissed your Bible? कधी तुम्ही तुमच्या पवित्र शास्त्र तुमच्या मिठीमध्ये घेतलेलं आहे? कधी तुम्ही त्याला मुके दिलेले आहेत? I'm so grateful to God that today we have the word of the Lord in our hands. आणि मला खूप देवाला धन्यवाद द्यावंसं वाटतं की आज हे पवित्र शास्त्र आमच्या हातामध्ये आहे. I'm not that smart, but God has taught me His word. आणि मी इतका हुशार नाहीये, पण देवानं त्याची वचनं मला शिकवलेली आहे. When we keep the word of the Lord, ज्यावेळेस आम्ही आमचं पवित्र शास्त्र आमच्या उराशी धरतो, when we love the word of the Lord, त्यावेळेस आम्ही देवाच्या वचनावरती प्रेम करतो, when we remember what the Lord has taught us in His word, आणि ज्यावेळेस आम्ही याची आठवण करतो की देवानं त्याच्या वचनाच्या द्वारे आम्हाला काय शिकवलेलं आहे, when we will not forget the word of the Lord, त्यावेळेस आम्ही विसरणार नाही. God says, I will bless you. देवाचं वचन सांगतो की मी तुला आशीर्वादित करेन. Shall we close our eyes? काय आम्ही आमचे नेत्र बंद करूया? Shall we stand on our feet? आम्ही आमच्या पायावरती उभे राहूया. Will you open your mouth and say to the Lord, काय आम्ही आमचं मुख उघडून आम्ही देवाला हे म्हणूयात का? thank you, Lord, धन्यवाद परमेश्वरा, for giving me this word. आणि हे देवाचं वचन तुम्हाला दिलं.
Take your Bible in hand. आणि आज आम्ही आमचं पवित्र शास्त्र आमच्या हातामध्ये घेऊया Just hug that word of the Lord. आणि देवाच्या वचनाला आम्ही आमच्या उराशी घालूया Thank the Lord for the word we have received. आणि जे वचन देवानं आम्हाला दिलेलं आहे त्यासाठी धन्यवाद करा. We can know God through His word. आज त्या बायबलच्या द्वारे आज आम्ही देवाचा ओळखू शकतो We can know our God through His word. आणि त्याच्या वचनाच्या द्वारे आज आम्ही आमच्या देवाला ओळखू शकतो. God has revealed His word, revealed Himself in His word. आणि देव त्या वचनाच्या द्वारे त्यानं आम्हाला स्वतःला त्यानं त्यामध्ये प्रकट केलेला आहे. When we love the word of the Lord, ज्यावेळेस मी देवाच्या वचनावरती प्रेम करतो, when we will not forget the word of the Lord, ज्यावेळेस मी देवाचं वचन विसरणार नाही, when we love the word of the Lord, ज्यावेळेस मी त्याच्यावरती प्रेम करू, when we will meditate the word of the Lord, ज्यावेळेस त्याच्यावरती मनन करू, God will prosper. देव आम्हाला आशीर्वादित करेल.